कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागा अंतर्गत आत्ताच नव्याने सुरू झालेल्या महास्किल या YouTube चॅनेलमध्ये मी सीएम गरमडे, शिल्पनिदेशक जोडारी, इंदुताई नाकाडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज, जिल्हा गडचिरोली आपलं स्वागत करीत आहोत। कालच्या टॉपिक मध्ये आपण बघितलं होतं की एलिमेंट ऑफ फाइल आणि त्याचे पार्ट। आज आपण बघणार आहोत आजचा टॉपिक आहे कट ऑफ फाइल। ह्या कट ऑफ फाइल ह्या टॉपिक मध्ये आपण काय काय बघणार आहोत। पहिल्यांदा आहे डेफिनिशन म्हणजे कट ऑफ फाइल, यांची डेफिनिशन बघणार आहोत। त्याच्यानंतर 2 नंबरला टाइप ऑफ कट ऑफ फाइल आणि 3 नंबरला आहे सिलेक्शन ऑफ कट। आता सर्वप्रथम बघत असताना त्याची डेफिनिशन बघू कट फाइलची, की ज्या फाईलच्या पृष्ठभागावर व सरफेसवर दाते काढण्याची रचना सरळ किंवा क्रॉस सेक्शन मध्ये असतो व वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला कट असे म्हणतात। याच्या कट नुसार त्या फाईलचा उपयोग केला जातो। आपण त्याच्यानंतर बघणार आहोत टाइप ऑफ कट। मुख्यतः 4 प्रकारचे असतात। पहिला आहे सिंगल कट, दुसरं डबल कट, 3 नंबरला रास्ट कट आणि 4 नंबरला कर्व कट। आता याच्यामध्ये सिंगल कट मध्ये बघत असताना फाईल मध्ये एक समान रेषेमध्ये सारख्या अंतरावर सिंगल दाते कटिंग केलेले असतात आणि याचा सेंटर एक्सिस अँगल फाईलच्या 60 डिग्रीचा असतो। दाते सिंगल कट कटिंग केलेले असतात आणि हा मुख्यतः सिंगल कट फाईलचा उपयोग जे सॉफ्ट मटेरियल वगैरे असतात, जसं उदाहरणार्थ अल्युमिनियम, कापड, ब्रांच इत्यादी मटेरियलवर फायलिंग करण्यासाठी उपयोग केला जातो। सिंगल कट फाईलला डबल कट पेक्षा कमी प्रमाणात मटेरियल कटिंग केला जातो। आता त्यानंतर आपण बघणार आहोत डबल कट फाईल। डबल कट फाईल मध्ये दाते एका रेषेमध्ये असतात आणि त्याच विरुद्ध दिशेने क्रॉस सेक्शन मध्ये कर्णाजयाने दुसरे दाते कटिंग केलेले असतात, म्हणून या फाईलला आपण डबल कट फाईल असे म्हणतो। जे पहिले दाते कटिंग केलेले असतात त्याचा अँगल 70 डिग्री असतो, त्याला ओव्हरकट असे म्हणतात। और त्याच्याच विरुद्ध दिशेने क्रॉस सेक्शन मध्ये ते दाते कटिंग केलेले असतात त्याचा अँगल 51 डिग्री, त्याला अपकट असे म्हणतात। डबल कट फाईलचा सर्वसाधारण कामामध्ये यूज केला जातो व सिंगल कट पेक्षा डबल कटच्या फाईलने जास्तची मटेरियल कटिंग केलं जातो व हार्ड मटेरियल वगैरे याच्यावर फायलिंग करत असताना डबल कट फाईल यूज केली जातो। आता त्यानंतर बघणार आहोत रास्ट कट फाईल। रास्ट कट फाईल ही आहे की त्याच्यावर एक समान रेषेमध्ये धारदार असे दाते पाडलेले असतात, समान एक रेषेमध्ये। हे आकारांनी हाफराऊंड आकाराची असतो व याचा उपयोग लाकूड तसंच लेदर व प्लास्टिक याच्यावर फायलिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। आता आपण डायग्राम मध्ये बघू रास्ट कट फाईल कशा पद्धतीची असते। ही धारदार दाते दिसत आहेत, तेव्हा याचा उपयोग लाकडावर आणि लेदर असतो त्याच्यावर फायलिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। त्याच्यानंतरचा आहे 4 नंबरचा कर्व कट फाईल। ह्या फाईलवर बहिर्गोलाकृती असं कर्व मध्ये दाते कटिंग केलेले असतात आणि ही फ्लॅट फाईल मध्ये उपलब्ध असतो। याला आपण सर्क्युलर कट सुद्धा असे म्हणतो व याचा उपयोग
जे शाफ्ट मटेरियल असतात जसं अल्युमिनियम, कापर, त्यानंतर कापर, ब्रांज इत्यादी शाफ्ट मटेरियलवर फायलिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आता आपण बघितले सिंगल कट, डबल कट, क्रॉस कट आणि कर्व कट फाईल हे चारही स्टेप. त्यानंतर आपण बघणार आहोत सिलेक्शन ऑफ कट. आता सिलेक्शन ऑफ कट म्हणजे एखादा ज्या फायलिंग करण्याच्या अगोदर ज्या फाईलची कशी निवड करायची ते त्याच्यानुसार. जसं एखादा शाफ्ट मटेरियल वगैरे असेल त्याला आपलं फायलिंग करायचं असेल तर आपण सिंगल कट फाईल यूज करू व अति हार्ड मटेरियल वगैरे असेल तर आपण डबल कट फाईल यूज करू. आणि जे वेगवेगळ्या प्रकारच्या फाईली असतात जे साव वगैरे असतात त्याला धार वगैरे लावण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलंच ह्या टॉपिक मध्ये सर्वप्रथम आपण त्याची काय बघितली डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये काय बघितलं की फाईलच्या बेसवर जे दाते कटिंग केलेले असतात त्याच्या रचनेला कट असे म्हणतात. आता बघितलं आपण. त्यानंतर टाइप ऑफ कट मुख्यतः चार प्रकारचे कट असतात सिंगल कट, डबल कट, क्रॉस कट आणि कर्व कट. हे याच्यावर सिंगल कट असे सिंगल कट म्हणजे एक समान रेषेमध्ये दाते कटिंग केलेले असतात म्हणून त्याला आपण सिंगल कट म्हणतो. आणि डबल कट दाते म्हणजे सरळ रेषे असतात त्याच्या क्रॉस सेक्शन मध्ये पुन्हा दाते कटिंग केलेले असतात म्हणून त्याला डबल कट. याच्यामध्ये जे सुरुवातीला जे दाते कटिंग केले असतात 70 डिग्रीचे असतात त्याला ओव्हरकट म्हणतात. आणि त्याच्याच विरुद्ध दिशेला दाते कटिंग केलेले असतात क्रॉस सेक्शन त्याला 51 डिग्रीचं त्याला अपकट असे म्हणतात. या डबल कट फाईलला क्रॉस कट फाईल सुद्धा म्हणतात. आणि क्रॉस कट ही धारदार असे त्रिकोणाकृती दाते असतात. याचा उपयोग लाकूड कामासाठी केला जातो लाकडावर घासण्यासाठी व लबरावर. त्यानंतर कर्व कट फाईल ही सर्क्युलर बहिर्गोलाकृती दाते कटिंग केलेले असतात आणि ही फ्लॅट साइज मध्ये उपलब्ध असतो. आता आपण बघितलंच आहे. त्यानंतर आता आपण सिलेक्शन ऑफ कट. त्याच्यानंतर सिंगल दाते कटिंग केलेले असतात. सिंगल कट फाईल यूज ते शाफ्ट मटेरियल साठी आणि डबल कट दाते असतात ते हार्ड मटेरियल कटिंग करण्यासाठी. आधी तुम्हाला माहिती वगैरे घ्यायची असेल व कट फाईल विषयी संबंधित तर तुम्ही नेहमीच बुक रेफर करू शकता. थँक्यू.